काही मिनिटांमध्येच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात दिनेश यांच्याकडे। दिनेश, निखिलाजी, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत नाट्यमय आहेत आणि जे काही राजकारण आहे, आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना म्हटलं की या शपथविधीपासून आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद होते, त्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, श्रीमती सुनेत्रा पवार यांचा जो शपथविधी केला जातो आहे त्याबद्दल एक खंत स्वरूपात त्यांनी कारण इतक्या तातडीनं, कारण अजित पवार जाण्यानंतर अवघे 3 दिवस उलटत नाही तोपर्यंत हे राजकीय निर्णय घेतले जात आहेत, याबद्दल थोडंसं खंत आणि थोडी आश्चर्यही व्यक्त केलं। त्यामुळे राजकीय पटलावर याच्या प्रतिक्रिया उमटल्या। आता थोड्या वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांची आपण पत्रकार परिषद किंवा त्यांची प्रतिक्रिया ऐकली। स्वतः पार्थ पवार यांना अजित पवार यांना शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी बारामतीतलं त्यांचं निवासस्थान गाठावं लागलं। पण काही घटनात्मक आणि पक्षीय जबाबदाऱ्या असतात, त्यानुसार पक्षातल्या नेत्यांनी काही निर्णय घेतलेत। त्यानुसारच श्रीमती सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली गेलेली आहे आणि त्यांना पक्षाच्या घटनात्मक निर्णयाचे सर्वाधिकार बहाल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळात सुनेत्रा पवार त्यांची राजकीय वाटचाल कशी सुरू करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि अजित पवार यांच्याकडे असलेली खाती, त्यांच्याकडे असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद, या संदर्भात पक्षामध्ये एकत्रितपणे सामंजस्याने कसे निर्णय होतात याविषयी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। पण थोड्याच दिवसात राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे। अर्थ खातं जे अजित पवार जेव्हा महायुतीत आले तेव्हापासून त्यांनी जे अर्थ खातं ज्या पद्धतीनं हँडल केलं किंवा त्यांनी अर्थसंकल्प सादर केले, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना अर्थ खात्याची जबाबदारी कोणाकडे असते? मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवतात का आणि अर्थसंकल्प ते स्वतः सादर करतात का, याकडेही प्रसार माध्यमाचं आणि देशात महाराष्ट्राचं लक्ष असेल। पण आता विधिमंडळ गटनेतेपदी जेव्हा सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड होते त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी त्या लोकभवन येथे येतील। एरवी जो शपथविधी पार पडतो त्यापेक्षा हा शपथविधी वेगळा आहे, कारण अजित पवार यांचं अकाली निधन झालेलं आहे, अपघाती निधन झालेलं आहे। त्यामुळे दुःखाचं वातावरण आहे आणि अत्यंत साधेपणानं हा सोहळा पार पडतोय। जिथे हा सोहळा पार पडतोय त्या लोकभवन मधली मी तुम्हाला दृश्य दाखवतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, महायुतीचे नेते हे आता लोकभवन येथे येऊ लागलेले आहेत आणि जिथे सुनेत्रा पवार त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते व्यासपीठ ही आता तयार झालेलं आहे, सगळी व्यवस्था मार्गी लागलेली आहे आणि हळूहळू महायुतीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भाजपचे आमदार सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी हजर राहतात। आपण ही सध्याची थेट दृश्य बघतो आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे इथे आलेले आहेत। धनंजय मुंडेही आपल्याला दिसत आहेत, आशिष शेलार दिसत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत, यांच्यामध्ये संवाद होताना दिसतोय। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आपल्याला इथे या हॉलमध्ये उपस्थित राहिलेल्या पाहायला मिळतात। मुंबईचे पोलीस आयुक्तही उपस्थित आहेत। ही सगळी यंत्रणा किंवा व्यवस्था सज्ज झालेली आहे ती सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आणि अगदी अल्पावधीत ही सगळी व्यवस्था उभी राहिलेली आहे। अत्यंत साधेपणानं हा सोहळा पार पडतो आहे, कारण अजूनही महाराष्ट्रावर अजित पवार यांच्या अकाली निधनाचं दुःखाचं सावट आहे। त्यामुळे अत्यंत साधेपणानं हा सोहळा पार पाडण्यावर लक्ष देण्यात आलेलं आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत। आपण लोकभवन येथून पाहतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, महायुतीचे नेते हे आता शपथविधीसाठी इथे उपस्थित राहू लागलेले आहेत। पण हे सगळं घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तितक्याच राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत। मग तो शपथविधी पदाचा निर्णय असेल किंवा विलिनीकरणाचं 2 गटांमध्ये जे 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आहेत त्यांचं विलिनीकरण होणार का किंवा पुढचं भवितव्य या पक्षाचं काय असणार या बाबतीतलेही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। आपण बघू शकतो की छगन भुजबळ हे सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे पुतणेही आपल्याला दिसत आहेत। ही सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांच्या
यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदीही त्यांची एकमताने निवड करून त्यांना पक्षाचे घटनात्मक निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बहाल केलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण लोकभवन येथून सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्या आधीची पाहतो आहोत आणि ही सगळी व्यवस्था उभी राहिलेली आहे। थोड्याच वेळात हा सोहळा राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडेल आणि सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री असतील, ज्या आपली नवी राजकीय कारकीर्द नवी वाटचाल सुरू करतील। त्यांच्या पुढे आव्हानं अनेक असतील, पण पक्षातले सगळे नेते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत। महायुतीतले नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सगळी मंडळी जी अजित पवारांवर खूप प्रेम करायची, आपला सहकारी गमावल्याची या सगळ्यांनाच खंत दुःख आहे। पण अशा परिस्थितीत काही घटनात्मक जबाबदाऱ्या पार पडणं आवश्यक असतं, त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जात आहेत आणि त्या दृष्टीनेच उपमुख्यमंत्री पदाची शपथविधीची कार्यक्रमाची अंमलबजावणी सध्या लोकभवन येथे आपल्याला पाहायला मिळते आहे। बॅक टू स्टुडिओ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राजभवनाकडे रवाना झाले।